ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे। तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे। आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता अशी प्रस्थानत्रयी आहे। प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे। आत्मोन्नती हे साधन व प्रस्थानत्रयी हे साधन आहे। उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला तसे अवघड आहे। भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा, दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे। हे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे। मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू घरी ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे। ज्ञानेश्वरांनी ग्रंथरूपी यज्ञ सिद्धीस दिला। हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे, कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे। त्यासाठी आवश्यक असे तप केले आहे। या तपश्चर्येतून हा वाक्यज्ञ सफल झाला व त्यातून ज्ञानेश्वरी नावाचे अमृत निघाले। आता विश्वात्मक देवाने तो शोध म्हणजे आनंदित होऊन संतुष्ट अंतःकरणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थना केली आहे। संतांचे हे पसायदान व्यक्तिगत हितासाठी नसते, तर अखिल सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात। जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा, अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते। ज्यावेळी कोणताही यज्ञ सिद्धीस जातो त्यावेळी वैदिक संस्कृतीप्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरूपी यज्ञ सिद्धीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा संत नामदेवांनी आकल्प आयुष्य व्हावे तया करा, माझी या सकळा हरीच्या दासा असा कृपाप्रसाद मागितला। संत तुकाराम म्हणतात, हे जी दान देवा देवा तुझा विसर न व्हावा। समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलं पसायदान असे आहे, कल्याण करी देवराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होत जी आहे हे जन हाती धरी। संत ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान म्हणजे संत वाङ्मयातील जगजगीत कौस्तुभ मणी आहे। तर पाहूया पसायदान।